राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात हीच भावना आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे खातं आहे, ते पुनश्च एकदा सुनेत्रा वहिनींना मिळालं पाहिजे. अजितदादांकडे जे काही होतं, ते वहिनींना ते स्मूथली ट्रान्सफर होणं, हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातली भावना आहे. आणि निश्चित महायुतीचा मोठा भाऊ भाजप आहे. आणि मोठ्या भावानंच आता जेव्हा लहान भाऊ अडचणीत आहे, त्यावेळेस मोठ्या भावानंच एक मदतीचा हात एक पुढं केला पाहिजे आणि केवळ मदत नाही तर थोडं अधिकचं जास्त त्या ठिकाणी दिलं पाहिजे, अशी देखील भावना त्या ठिकाणी आहे. मी ह्या आपल्याच माध्यमातून विनंती करेल, की दिनांक 22 जुलैला अजितदादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाची याच्यापेक्षा चांगली मोठी भेट काय असेल, की फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपलं जे नियोजन खातं जे राष्ट्रवादीकडे पूर्वी होतं, ते पुन्हा एकदा त्या राष्ट्रवादीलाच दिलं. तर याच्यापेक्षा अधिक अजून चांगली गोष्ट किंवा चांगली भेट वाढदिवसाची राहणार नाही. त्याच्यामुळं माझी विनंती राहील भाजपला, आदरणीय देवाभाऊंना, की आपण त्या ठिकाणी दिनांक 22 जुलैला हे खातं पुनश्च एकदा वहिनींकडे सुपूर्द करावं. दादा जर अर्थ खातं जर राष्ट्रवादीकडे आलं तर याचा फायदा तळागाळातील कार्यकर्ते किंवा अ, अ, लोक असतील यांना होईल असं वाटतं का? निश्चितच कसं आहे, की खात्यामुळे वहिनींना त्या ठिकाणी राज्याच्या प्रती चांगले निर्णय घेण्याकरता, राज्याला पुनश्च एकदा प्रगतीवर आणण्याकरता त्याचा एक चांगला फायदा होईल आणि त्याचा फायदा हा पक्षाला होणार आहे. महायुतीचं असताना देवाभाऊंनी खातं खूप चांगलं सांभाळलेलं आहे. मात्र आपण महायुतीत असताना कोणी एकटा निर्णय घेत नसतो. सर्व महायुतीचे तिन्ही घटक पक्ष निर्णय घेतात. मात्र एक सिम्बॉलिक आहे हे खातं ते राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे. जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना एक निश्चित बळ मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.